या 5 राशी सर्वात जास्त खोटी आश्वासने देतात. आश्वासन ही पूर्ण करण्यासाठी असतात. ते फक्त समोरच्या व्यक्तीला संतुष्ट करण्यासाठी नसतात. वचन देणे हे बऱ्याचदा सोपे असते आणि ते वचन देताना तुम्ही त्याबद्दल प्रामाणिक असू शकता. परंतु बऱ्याचदा ती आश्वासने पाळणे अधिक कठीण असते. काही लोकांना पोकळ आश्वासने देण्याची सवय असते. कधीकधी फक्त विशिष्ट परिस्थिती टाळण्यासाठी ते असं करतात. येथे जाणून घेऊया आपण अशा 5 राशीबद्दल जे विश्वासार्ह नसतात आणि त्यांचे आश्वासन ते कधीही पूर्ण करत नाहीत. त्यामुळे अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. त्यातील पहिली राशी आहे ती म्हणजे मेष राशी. मेष राशीच्या व्यक्ती कुठलेही आश्वासन देण्यापूर्वी ते पाळण्याच्या व्यावहारिकतेचा विचारही करत नाहीत. ते जास्त विचार न करता कुठल्याही गोष्टीला हो म्हणतात आणि जेव्हा त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा ते चुकीचे पाऊल उचलतात. पुढील राशी आहे ती म्हणजे तुळ राशी. तुळ राशीच्या व्यक्ती या आनंदित करणाऱ्या आहेत. त्याला प्रत्येकाच्या गुड बुक्समध्ये राहायचे असते आणि बऱ्याचदा ते वचन देतात. ते फक्त त्या एका क्षणासाठी लोकांना नाही म्हणणे त्यांना अवघडच वाटते आणि म्हणूनच ते असेही वचन देऊन बसतात जे ते पाळू शकत नाहीत. पुढील राशी आहे ती म्हणजे धनुराशी. धनुराशीच्या व्यक्ती स्वाभाविकपणे चांगले असतात जे ते पाळण्याच्या उद्देशाने वचन देतात. पण बऱ्याचदा ते त्यांच्या समस्यामध्ये इतके गुंतून जातात की ते दिलेली आश्वासने विसरून जातात आणि नकळत ते मोडतात. पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्ती अनेकदा बदल्यात काहीतरी मिळवण्याचे वचन देतात. जर त्यांना तुमच्याकडून काही हवे असेल तर ते स्वार्थासाठी तुम्हाला वचन देतील. कुंभ राशीचे लोक त्यांचे काम पूर्ण झाल्यावर दिलेले वचन मोडण्याची शक्यता अधिक असते. पुढील राशी आहे ती म्हणजे मीन राशी. मीन राशीच्या व्यक्तींना सर्वांना मदत करायची असते आणि या सवयीमुळे त्यांच्या झोळीत बरेच काही असते. ते लोकांना नाही बोलण्यात असमर्थ असतात आणि दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी ते स्वतः खूप मेहनत करतात. पण बऱ्याचदा ते तसे करू शकत नाहीत. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.